नमस्कार मंडळी, कसे आहात? ऐकताय ना? मग रोज एक कथेचा भाग माझ्या ऐकायलाच पाहिजे, हो की नाही? चला तर मग आज आपण ऐकूयात आधी सुरुवातीला माझ्या मोहब्बत या कथेची छोटीशी झलक आणि नंतर लगेच वळूयात आपल्या मेन कथेकडे. कधी काही नात्यांना नाव लागत नाही, पण त्यांची ऊब, माया आणि जिव्हाळा मनात घर करून राहतो. आजच्या भागात एका छोट्याशा अनाथ मुलीच्या मनात घर करून राहिलेल्या आठवणी आणि तिच्या जीवनात अचानक आलेली अम्माची सावली पाहूया. अनुष्का आणि आरोही यांची ही खास भेट. ह्या पार्टीच्या गेस्ट आहेत. खास गेस्ट. पण मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही या पार्टीचे बिनबुलाये मेहमान आहात का? तोच तिथे सत्यात बोलतो, पण त्याला पाहून 2 मिनिटं श्याम जरा शॉकमध्ये जातो. ओ हॅलो. सत्या त्याच्यासमोर आता वैतागत चुटकी वाजवतो, कारण 2 मिनिटं तो फक्त सत्याला बघतच होता आणि एक्सप्रेशन तर असं होतं की त्याने भूत पाहिलं असावं. आरोही. तसा श्याम भानावर येतो, पण घाबरतच सगळीकडे अस्पष्ट आवाजात बोलतो. पण त्याच्या शेजारी आता ना आरोही असते ना अनुष्का. तो नजर दूरवर टाकतो तसं त्याला एका आईस्क्रीम ठिकाणी त्या दोघी पाठमोऱ्या दिसतात आणि तो तसाच गडबडीत तिथून निघूनही जातो. ए हॅलो, एक्सक्यूज मी. मागून सत्य आवाज देत असतो, पण तो खूप फास्ट त्या दोघींकडे जातो. अरे काय माणूस आहे डम कुठला. तसा सत्या रागात बोलतो. काय रे सत्या, काय झालं? तोच त्याच्या मागे त्याची आई येते. आणि तू एकटाच उभा आहेस? आपली अनु कुठे गेली? त्या जरा घाबरूनच इकडे तिकडे पाहत बोलतात. तिचं किडनॅपिंग झालेल्या दिवसापासून त्याची आई चांगलीच घाबरली होती. त्या आता तिला कधीच एकटं सोडत नव्हत्या. अगं आई, डोंट वरी. ती माझी ज्युनियर आरोही आहे ना, तिच्याबरोबर आहे. बघ समोर. आईला रिलॅक्स फील करवत तो समोरच असलेल्या आरोही आणि अनुष्काकडे एक बोट करत हसत म्हणतो. त्या आता त्या दोघींकडे कौतुकाने पाहत असतात. आरोही तिला कडेवर घेऊन आईस्क्रीम चारत होती आणि अनुष्काच्या चेहऱ्यावर ते खाताना इयर टू इयर स्माईल आली होती. दोघी संपूर्ण पार्टीला विसरल्यात असं एकंदरीत वाटत होतं. किती छान दिसतात ना या दोघी एकसाथ. मला तर बाई ही आरोही खूप खूप आवडली. त्याची आई त्या दोघींकडे पाहतच बोलते. आणि मलाही. सत्याही त्या दोघींकडेच पाहत असताना आई काय बोलते याकडे लक्ष न देता तो आपला ओघाओघातच बोलून जातो. काय? तशी आई त्याच्याकडे एकटक पाहायला लागतात. अगं अनुष्का ग. पण त्याला आपली चोरी पकडली गेल्याचं लक्षात येताच तसं तो पटकन स्वतःला सावरतो. ते बघ, एकटीच उभी आहे. चल तिला आणू आपल्याकडे. तो विषय बदलवतो. पैसे द्यायचे असल्याने आरोहीने काही सेकंदापूर्वी तिला कडेवरून खाली उठवलं होतं. अरे असू दे, पोर घेऊन येईल हो, तू नको काळजी करू. आईलाही त्याची सावरासावरी पाहून हसायला येतं, पण त्या मनातच आपलं हसू दाबत तिथेच एका जागी उभा राहून आरोहीची वाट पाहायला लागतात. नमस्कार मावशी, मी आरोही. तिथे येताच आरोही अनुष्काला खाली ठेवून हसत त्यांच्या पाया पडते. असू दे ग बाळ, आणि मी तुला ओळखते ना. त्या हसून तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत तिला उठवतात. बरं झालं बाई तू आलीस. मला तर असल्या पार्टीत जायचं म्हटलं ना की बघ असा अंगावर काटाच येतो. त्या आपला हात दाखवत बोलतात. मलाही मावशी, तीही हसून बोलते. बाळ, तू मला आई म्हणालीस तरी चालेल. तसंही मी तुझ्या सिनियरची आई आहे. त्या हसून बोलतात, पण तिला जरा अवघडल्यासारखं होतं. आरोही, अगं कुठे फिरतेस? आपल्याला काम करायचं आहे ना. तोच तिथे श्यामेत बोलतो. हे कोण म्हणायचं? तुझे मालक आहेत का? त्या श्यामला विचित्र नजरेने पाहत सत्याची आई बोलतात.
मालक? नाही नाही. तिच्या लक्षात येतं की गावात नवऱ्याला मालक म्हणतात. तसं ती पटकन हसून बोलते. हा माझा मित्र श्याम आहे आणि माझं अजून लग्नही नाही झालं. ते तुम्हाला सांगितलं असेल ना, अनुष्काच्या आईचं. ती आता हळूच अनुष्काला पाहत बोलते. हां हां, मित्र आहे म्हटल्यावर जरा त्यांच्या डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं त्यांना वाटतं. हां, तर तेच काम करायला मदतीसाठी बोलवलं आहे. तोही इन्स्पेक्टर आहे, पण त्याचं ड्रॉइंग, चित्रकला खूप चांगली आहे म्हणून आलाय आपल्या मदतीला. ती स्पष्टीकरण देत बोलते. असं होय. मग करा तुमचं काय काम आहे ते. मी राहते इथंच उभ्या. त्या गोड हसून बोलतात. आई, हे बघ तुला भेटायला कोण आला आहे. तोच एकटक आरोहीलाच पाहत असलेला सत्या तिचं बोलणं ऐकून जरा रिलॅक्स होतो आणि कामठे सरांबरोबर तो तिथे येत बोलतो. नमस्कार भाऊ म्हणत आई व सरांच्या भाऊ बहिणींच्या गप्पा सुरू होतात, तर दुसरीकडे आरोही मॅडम आपले मिशन सुरू करते. काही मदत हवी असेल तर सांगा, मी इथेच आहे. सत्या आता गोड हसून बोलतो. मनातील त्या श्यामबद्दलची जेलसी फिलिंग केव्हाच दूर झाली होती. तो फक्त एक मित्र आहे आणि आपल्याच कामासाठी आला आहे हे ऐकून. थँक्स म्हणत ती आता आपला मोर्चा परत अनुष्काकडे वळते. हो ना, आज कधी नव्हे ते साहेब इतक्या प्रेमाने व शांत बोलले होते तिच्याशी. उगीच अजून ती काही बोलून तिला आपलं काम बिघडवायचं नव्हतं. त्यामुळे तीही जरा शांतपणेच घेत होती. अनु बेबी, चल आपण काहीतरी खाऊन घेऊ. तुला भूक लागली असेल ना पिल्लू. ती हसून तिला कडेवर घेत बोलते. दीदी, पण माझं टमी तर फुल आहे आणि मला खेळायचं आहे. ती इतक्या वेळ कुणाचं लक्ष नाही आपल्याकडे हे पाहून तिथेच एक दोन मुलं पार्टीला आली होती. त्यांच्याबरोबर मस्त एन्जॉय करत होती. खूप आधी बोर जे झालं होतं तिला या मोठ्यांच्या पार्टीमध्ये. हो राणी, खेळायचे तर आहेच, पण आधी ना आपण आपली ही टमी थोडी कमी झाली असेल ना ती परत फुल करू, म्हणजे अजून खेळायला मजा येईल. आरोही तिच्या पोटाला गुदगुल्या करत बोलते. दीदी म्हणत ती खळखळून हसायला लागते. दोघी बोलता बोलता त्या जेवणाच्या साईडला येतात. श्यामही मागून आलेला असतो. ती तिचं ताट वाढून टेबलवर ठेवते व तिलाही मस्त टेबलवर बसून भरवायला लागते. बच्चू, काय झालं? 4-5 घास खाल्लेच नव्हते की तिला लक्षात येतं की अनु एकटक कुठेतरी पाहत आहे. डोळेही थोडे पाणावले होते. अम्मा म्हणत ती एकीकडे बोट करते. तसं आरोहीचं लक्ष जातं. ज्या मुलांबरोबर ती इतका वेळ खेळ खेळत होती तीच मुले आपल्या आईबरोबर जेवण करत होते. त्यांची आईसुद्धा त्यांना आरोहीप्रमाणेच एका ठिकाणी बसवून जेवण, गप्पा गोष्टी हसत भरवत होती. ओ, तुला तुझ्या अम्माची आठवण येते? ती तिचे डोळ्यातील अश्रू पुसत प्रेमाने विचारते. अम्मा साऊथमध्ये आईला म्हणतात हे आरोहीला चांगलंच माहीत होतं. त्यामुळे तिच्या मनात हुरूप आला. ती मात्र अजूनही तशी एकटक पाहत होती. आता तर पाणी घळाघळा गालावरून तिच्या वाहत होतं. कशी होती तुझी अम्मा? सांगशील मला? ती परत अश्रू तिचे पुसत, उलट्या हाताने पुसत तिला घास भरवत विचारते. माझी अम्मा म्हणत ती बोलायला लागते तशी आरोही पटकन श्यामला खुणावते. माझे खूप लाड करायची, मला रोज खाऊ द्यायची, अनुष्का आपल्याच नादात सांगत होती. हो का? अरे वा, मग तर मजा होती एका मुलीची. आरोही तिचे गाल ओढत म्हणते. मला सांगते तुझी अम्मा कुठं राहते आणि कशी दिसते? मग आपण तिला शोधून काढू. बघ, मी पोलीस दीदी आहे ना तुझी. ती मायेनं तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला विश्वास देत बोलते. माझी अम्मा खूप दूर राहते. अनु आपला हा हात दूर असा दाखवत बोलते. मग आपण कसं तिला शोधणार? ती पुढे खूप निष्पाप मनाने तिला विचारते. यू ट्रस्ट मी ना बेटा? ती अजून तिला घोळ्यात घेत म्हणते. हे बघ, हे श्याम काका आहेत ना, ते मोठे आर्टिस्ट आहेत. त्यांना तू सांग तुझे अम्माचे केस कसे आहेत, डोळे कसे आहेत, नाक कसे आहे. मग ते तुझ्या अम्माचे चित्र काढतील आणि मग तुझी ही पोलीस दीदी तुझ्या अम्माला लगेच उद्या शोधून काढेल. ती विश्वास देत बोलते. हो दीदी,
आय ट्रस्ट यू. आणि मला खरंच माझी अम्मा भेटेल. तिला खूप आनंद झाला होता, जो चेहऱ्यावरून ओसंडत होता. हो बेटा, पण तुला आम्हाला हेल्प करावी लागेल, ह्या काकांचीही. मग करशील ना? ती तिच्या हनुवटीला पकडत बोलते. हो दीदी, आय ट्रस्ट यू. आणि मला खरंच माझी अम्मा भेटेल. तिला खूप आनंद झाला होता, जो चेहऱ्यावरून ओसंडत होता. हो बेटा, पण तुला आम्हाला हेल्प करावी लागेल, ह्या काकांचीही. मग करशील ना? ती तिच्या हनुवटीला पकडत बोलते. हो म्हणत अनुष्काही मान हलवते आणि तसं श्याम आपल्या जवळच असलेल्या खिशातून एक कागद व पेन्सिल काढून बसतो. तोपर्यंत आरोही तिला व्यवस्थित जेवण चारून पाणी पाजून त्याच्यासमोर बसवते. तिघेही आपल्या कामात मशगूल असतात की तिथे सत्या व सर आलेत हे त्यांना माहीतही होत नाही. बघितलं सत्या, मी काल काय सांगत होतो? एकटक या तिघांना पाहणाऱ्या सत्याच्या खांद्यावर हात ठेवून मागे उभे असलेले कामटे सर बोलतात. जे काम तू या एवढ्या दिवसात करू शकला नाही, ते काम तिने चुटकीसरसे करून दाखवले. खरंच पोरगी खूप गुणांची आहे, ते तिचं कौतुक करतात. तो ते ऐकून थोडा वेळ शांत बसतो. सर, मीही हे काम सहज केलं असतं, पण माहीत आहे ना, केस सुरू होती. एवढ्या गडबडीत मला हे सुचलं नाही. पण आता निवांत वेळ होता तेव्हा मी केलंच असतं. तिचं कौतुक सत्याला पचेल का? तेही खुद्द आपल्या गुरूंकडून झालेलं. सत्या, त्याचं बोलणं ऐकून कामटे सर हसायला लागले. मी असं कुठे म्हणालो बाळा की तुला तुझी जिम्मेदारी झेपत नाही. आय ट्रस्ट यू. मलाही चांगलंच माहीत आहे की तू सुद्धा हे काम व्यवस्थित करू शकला असता. पण बेटा, एका स्त्रीमध्ये मातृत्व तिच्या लहानपणापासूनच असतं. प्रेम, माया या सर्वांचा संगम असलेली एक स्त्री असते, जिथे प्रेमाने, काळजीने काम चुटकीसरशी सुटते. ते काम फक्त स्त्रियाच मोस्टली करू शकतात. म्हणजे मी असं नाही म्हणत की पुरुषांमध्ये ते नसतं. हो असतं, पण आपण खूप प्रॅक्टिकल विचार करतो तिथे. आता तूच मला सांग, जेव्हा तुला वेळ मिळाला तेव्हा तू तिच्या आईच्या विषयाला डायरेक्ट हात घातला. पण इथे बघ, आरोहीने परिस्थिती बघून तिला विश्वास, जो खूप महत्त्वाचा आहे, तो देऊन तिच्याकडून तिच्याच आईची माहिती काढली. ते त्याला खूप समजावून सांगत होते, कारण त्यांनाही माहीत होतं की त्यांचा हा खडू शिष्य कसा आहे ते. खूप झालं सर तुमचं तत्त्वज्ञान. आलोच मी. मला आता कॉफीची गरज आहे. तो मात्र डोळे फिरवत बोलतो आणि जायला लागतो. तुम्हाला आणू? नाही, एवढं कौतुक करून गरम पिण्याची इच्छा झाली असेल. तो तुटक शब्दात जवळजवळ सुनावतच तो सरांना बोलतो. नको, थोड्या वेळानं आता आपण जेवणच करू सगळे. ते हसत त्याची पाठ थोपटतात. तसं बरं म्हणत तो तिथून निघून जातो. कधी हा सुधारणार? तेही हसत एक नजर त्या तिघांवर टाकतात, जे आता ते तिघे हसून एन्जॉय करत होते. हाय कामटे सर. तोच आवाज ऐकू येतो आणि ते बघायला लागतात, तर समोर कलेक्टर साहेब हसून त्यांनाच पाहत असतात. ओ नमस्ते साहेब. सर हसून हात जोडत म्हणतात. नमस्ते सर. ते मला तुमच्या इन्स्पेक्टर आरोही आणि सत्याला भेटायचं होतं, ते पुढे बोलतात. तसं हो म्हणत कलेक्टर साहेब त्या दोघांना आवाज देतात. तसं सत्या व आरोही त्यांना भेटतात, जिथे परत आरोहीचं मन भरून कौतुक होतं. मनात तर तिच्याबद्दल अभिमान, आदर, प्रेम वाढत होतं. पण सत्या तर सत्या होता ना. तो कसा हे सर्व दाखवू शकत होता? चेहऱ्यावर किंचित राग घेऊन तो कलेक्टर साहेबांशी बोलत होता. इन्स्पेक्टर आरोही, आता हरभऱ्याच्या झाडावरून खाली आला असाल तर कामाचं बघायचं का? कलेक्टर जाताच परत आपला रोब ॲज अ सिनियर म्हणून सत्या दाखवत बोलतो. ह्या माणसाला कधी सरळ बोलताच येणार नाही का? मगाशी हसून सगळ्यांशी बोलत होते आणि मी आता एकटी आहे की लागले आपली सिनियरगिरी करत. ती मनातल्या मनात बोलून तोंड वाकडं करते. नाही आरोही, हा कधीच नाही सुधारणार. आणि तू ही कुणाकडून अपेक्षा करत आहेस? स्केच? तिच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन सत्याने नोटीस केलं होतं. मनात हसू, पण चेहऱ्यावर राग दाखवत साहेब तिला स्केचबद्दल विचारतात.
सर बस थोडंच फायनलायझेशन राहिलं आहे, ते मी करून देतो. ती झोपली म्हणून. पण डोंट वरी, मला आता चेहरा लक्षात आला आहे. मी फायनल करून त्यांचे प्रिंट सकाळपर्यंत पाठवून देतो आरोहीकडे. तोच श्याम व कामटे सर बोलत येतात मागून. ओके, नो इश्यू. श्याम, तुम्ही खरंच ग्रेट काम केलं आहे. एक इन्स्पेक्टर आपल्याला आज असाही कामाला येईल असं कधी वाटलं नव्हतं. सर हात मिळून त्याला हसून बोलतात. इट्स माय प्लेजर सर. आरोही, उद्या स्केच पाठवतो प्रिंट्स त्याच्या. बरं, चला निघायचं. श्याम आपल्या जीन्सच्या खिशात हात घालत बोलतो. हो, तू हो पुढे, मी पर्स घेऊन आले. ती त्याला हसून बोलते आणि सत्याला समजलं असा एक लुक देते. तसा तोही एक ऑकवर्ड स्माईल करतो. सर, डोंट वरी, आपण उद्याच अनुष्काच्या मॉमला शोधू. एक आश्वासक नजर देत आरोही सरांना बोलते आणि तिथून आपली पर्स आणायला जाणार तशी परत मागे फिरून सत्यापाशी येते. अनु छान झोपली आहे. आईजवळ दिलं आहे तिला. पण आता इगोसाठी आपल्या उद्या तिला याबद्दल काही बोलू नका. ती त्याला सेम मगाचा लुक देते आणि आपल्या हिल्स ताड ताड वाजवत तिथून निघून जाते. एव्हाना त्याला फार आपल्या कर्तृत्वाचा इगो आहे हे तिला समजून चुकलं होतं. का समजते काय स्वतःला? मला एवढंही कळत नाही का की लहान मुलांशी कसं वागायचं ते? आणि इगो म्हणे, तो कोणाला आहे आणि कोणाला नाही हे मला चांगलंच माहीत आहे. पाठमोऱ्या आरोहीला पाहत तो खुन्नस देत बोलतो. कूल डाऊन सत्या. नकारात मान हलवत कामठे सर त्याच्या खांद्यावर थोपटतात. तसा तो त्यांना खुन्नसवाल्याचाच लुक देतो. माझ्याकडे असं पाहून काही होणार नाही सत्या. मी तुझा बॉस आहे. जा आता घरी. ताईसुद्धा थकल्या असतील. त्यांना अशा पार्टीत त्रास होतो वाटतं. ते हसून बोलतात. तसं आपल्याला आपल्या आईची काळजी वाटते आणि तो काही न बोलता निघून जातो. देवा, काय रे हा नमुना, जो माझ्याच आयुष्यात पाठवायचा होता का? असं म्हणत सरवर बघतात आणि निघून जातात. पार्टी तशी ऑलमोस्ट संपलेली असते. सर, हे स्केच. दुसऱ्याच दिवशी सकाळी 10 वाजताच आरोही कामटे सरांच्या केबिनमध्ये येत काही प्रिंटआउट्स देत त्यांच्यासमोर धरत बोलते. या, फारच फास्ट काम आहे की तुझ्या फ्रेंडचं. कामटे सर हसून आपल्या डोळ्यांवर सोनेरी फ्रेमचा चष्मा चढवत बोलतात. हो, तो आपल्या या कामात फार चोख, प्रामाणिक आणि सिरियससुद्धा आहे. ती हसून बोलते. गुड म्हणत सर त्या प्रिंटआउट्सवर असलेलं स्केच पाहायला लागतात. स्केच खरंच रेखीव होतं. तोंडी वर्णन सांगूनसुद्धा असं वाटत होतं की समोर ती व्यक्ती उभी आहे. आय मस्ट सेड हिज वर्क इज व्हेरी इम्प्रेसिव्ह. आय एम व्हेरी हॅपी. त्याला म्हणावं कीप इट अप. ते हसून बोलतात. येस सर. ती म्हणते तसं सर आपल्या लँडलाईनवरून कुणाला तरी कॉल करतात. सत्या, आत ये अर्जंट. ते पुढच्या सेकंदाला ऑर्डर सोडतात. तसं तोही पुढच्या 1-2 मिनिटात हजर होतो. जय हिंद सर. तो सॅल्यूट करत बोलतो आणि त्याची एक नजर आरोहीवर पडते. आरोहीच्या चेहऱ्यावरील खुशी त्याला कळून जातं की मॅडम परत हरभऱ्याच्या झाडावर चढल्या आहेत आजही. म्हणजे नक्कीच काम झालं आहे. त्याला तिची ती गोड स्माईल पाहून मनातून खूप खुशी मिळते. कधी काळी हरवलेली माया आता नव्याने सापडते आहे. अनुष्काच्या अश्रूंमधून उमलणारी ओळख आणि आरोहीच्या मायेने बदलत चाललेलं तिचं विश्व. कसं सुरू होतो हा प्रवास? पुढे काय घडणार? पाहत राहा, ऐकत राहा ही हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट मोहब्बत. आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. कीप वॉचिंग. लव यू.